तो नमस्कार दोस्तों। तो हमारे चैनल पे आप सभी का स्वागत है। तो हम कल सुबह ही आए आज ट्रैकिंग करने के लिए। तो हमारे वीडियो पसंद आते हैं तो लाइक कीजिए और चैनल पे नए हैं तो सब्सक्राइब कीजिए। आगे जाके दिखाते हैं हम सब। तो ये देख सकते हैं, ये गेट है, यहाँ से जाते हैं ऊपर जाने के लिए। रास्ता इधर से है दोस्तों, तो देख लीजिए। पूनम, कसं वाटतंय कळसुबाईला येऊन तुला? छान पण वाटतंय, पण खूप श्वास फुललाय. थकवा असंच वाटायला लागलाय. असं वाटतंय की तुला पण माईकची गरज आहे. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. तर बोल, याच्यात सांग. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय खूप. तुम्ही पण या म्हणा फिरायला. तुम्ही पण या, छान वाटतंय. तर नजारा एकदम मस्त आहे, सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला तिकडे जायचंय वरती, ते दिसतात ना लोक तिकडे. बारीक बारीक लोक दिसत आहे तुम्हाला, दिसत असणार आहे. हा, खूप छान वाटतंय, खूप म्हणजे खूप. लेकिन म्हणजे खूप अजून वर चढायचंय. आता तिथे थोडस थकून गेलोय, खूप थकून गेलोय. पुढे बघत चला. तर तुम्ही पुढे बघा. तर मित्रांनो, पुढे ब्लॉगला कंटिन्यू करा. श्वास फुलल्यामुळे आम्ही थोडे थोडे टप्प्याटप्प्यावर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. तर बघू शकता तुम्ही, इथं खूप धबधबे चालू आहे. सगळे थकलेले, हे बघू शकता. तर ही श्रावणी चालली पुढं. हो बोल श्राव, इकडे हाथ दे. तो दोस्तों, इधर धबधबे चल रहे हैं अभी। इधर तो बहुत पैर फिसल रहे, देख सकते हो आप. तो इधर पानी की बाटली या कुछ चाहिए हो तो सब कुछ मिल जाता है इधर। तो इधर भात भात की खेती है। तो ये देख सकते हैं, पूरा भात है इधर। और इधर एक कड़सुबाई है। फसल उगाई है, ये भात की फसल है, चावल। तो ये नज़ारा आप देख सकते हैं। ऊपर जाके पूरा दिखाएंगे हम लोग। वीडियो थोड़ा लंबा हो सकता है लेकिन इंटरेस्टिंग है दोस्तों, फुल वॉच कीजिए। तो दोस्तों, तो ये देख सकते हैं, इधर बहुत पानी पानी हो रखा है और धबधबे दिखाई दे रहे होंगे आप लोगों को। ठीक से कोशिश तो कर रहा हूँ कि आपको सही से दिखाई दे। तो ये देखो कितनी खुश हो रही है। सांस बहुत
फूट रही है दोस्तों कि बोलने में दिक्कत आ रही है, तो ब्लॉग थोड़ा सपोर्ट कीजिए ब्लॉग को। आपके लिए हम इतने दूर आए हैं। तो अभी इंटरेस्टिंग इधर आने वाला है, तो आपको पूरा हम दिखाएंगे। तो वीडियो को बनाए रखें, और वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए, और चैनल पे नए हैं तो सब्सक्राइब कीजिए। तर गाईस, आम्ही आता वरती थोडं आलोय. अजून खूप वरती जायचं. तुम्ही बघू शकता ते चाललेत. तिथं खूप वरती जायचंय, पण आम्ही थकलेलो आहे. पप्पा, मम्मी, दीदी पाठी होते. मी, माझी आत्या, मामा आम्ही पुढे होतो. फक्त आणि चिखलामध्ये तर मी सडकली होती पण पडली नव्हती. तर आता एवढ्या वरती जायचंय. चला, बघू शकता एवढं लांब जायचंय. चला आता चला वरती जायचंय. आता दीदी बोलते, तुम्ही ऐकून घ्या. तर गाईज अजून खूप खूप बाकी आहे. आम्ही लोकांना विचारलं की अजून किती बाकी, ते म्हणजे तुम्ही अजून काहीच वरती आलेले नाही, फक्त 20% तुम्ही वरती आलेले. अजून 75-40 खूपच टक्के अजून वरती जायचंय. तिकडे बघा तुम्ही किती
कोण कोण पितायच्या तुम्हाला श्रावणी सोबत घे बोल की सुकून जाईन वाऱ्यान ते. बघू शकता एवढा धुवा इकडं थंडीनं सगळे कुडकुड कुडकुड करताय. मला लय गार लागते, ओलं ओलं. इकडं चहा नाश्ता भेटतोय. इथं लोकांनी कॅम्प लावलेला आहे. श्राव थंडी वाजल. वड 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 मित्रांनो वरती खूप हवा चालू आहे तर आम्ही वर तर काही जाऊ शकत नाही. तर आम्ही सगळे वापस चाललोय आणि श्रावणीची हालत बघू शकता. आणि श्रावणीची मम्मी बघा एकदा श्रावणीची मम्मीकडे बघून घ्या एकदा. खूप परिस्थिती घाण झाली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता पूर्ण धुवा धुवा दिसतोय आणि वारं एवढं चालतंय की काय सांगू तुम्हाला. वरून पाऊस पण चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवू नाही शकत कळसुबाई शिखर कारण आम्ही वापस चाललोय फॅमिली सोबत. येशाल तर लहान लहान पोरं आणू नका तुम्ही. जेवढे मोठे मोठे असाल तेवढेच या आणि हलके माणसं अजिबात येऊ नका. जे 100-1 किलोचे असतील त्यांनीच या म्हणजे वजन पण कमी होईल आणि हलक्या माणसाचं काम नाही. वरती हव्यानं माणूस उडतंय. तर बघू शकता आम्ही वापस चाललोय. पूनमची तर पूर्ण हवा निघून गेली. पूनम काय मग यायच्या टायमाला लई बोलत होती तू माईक मध्ये. जायच्या टायमाला पण सांग. श्राव तू पण खूप बोलत होती. बोल की बोल बोल की. तर तुम्हाला समजलंच असेल की काय कंडिशन आहे इथं. तर आजच्या ब्लॉगला इथंच आम्ही समाप्त करू एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.